नमस्कार. लाईफ लेन्स अनफिल्टरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. रविवार आणि सोमवार अशी लगातार सुट्टी आल्यामुळे आम्ही सर्वांनी पटापट बॅगा भरून गावाकडे धाव घेतली. जाऊन बघितलं तर बाबा नेहमीप्रमाणे कोंबड्यांना दाणे टाकत होते. कोंबड्याही मस्त दाणे खात होत्या. आम्ही जाऊन हे सर्व गोष्टी बघून त्याचा आनंद घेत होतो. यानंतर मी गेले आमच्या फॅमिलीच्या नवीन मेंबरला भेटायला, पण तिची काही मला भेटण्याची इच्छा नव्हती. मला पाहून तिने पटकन तोंड वळवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनसाठी माझ्या दोघं भावांकडं गिफ्ट घ्यायला पैसे नसल्यामुळे मी दोघांना पेरू तोडण्याच्या ड्युटीवर बिनामजुरी लावून घेतलं. कसं बसं वाकडं तोंड करत दोघांनी पेरू तोडले. एक मागच्या साईडनी चढला, एक पुढच्या साईडनी. हे पेरूचं झाड माझ्या आत्याने आम्हाला गिफ्ट दिलं होतं काही वर्षांपूर्वी. ते लावलंय ना, आता त्याला इतके छान पेरू येतात. एक भेंडीचं झाड पण उगलंय. हे पेरूंना कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर नाही आहे, काहीच नाही, एकदम ऑर्गॅनिक पेरू आहे. त्यानंतर आम्ही रक्षाबंधनचं सेलिब्रेशन केलं. त्याच्यानंतर माझ्या आवडतीचं जेवण, हे माझं जगातलं सगळ्यात आवडतीचं जेवण आहे. गरमागरम कुळथाचं बेसन आणि बाजरीची भाकरी. त्यानंतर आमच्या गाऊला अंघोळ घालण्यासाठी मी सोडायला गेले. तेवढ्यात परीने व्हिडिओ चालू असल्याचा फायदा घेऊन तिच्या कॅटवॉकची एक झलक सगळ्यांना दाखवून दिली. आमच्या गाऊला वाटलं मी यावर्षी जत्रेत गेली नाही, म्हणून तिने मला पाळण्यासारखं गोल गोल फिरवलं. परत पुढे येताना तिला असं वाटलं की हिची हौस झाली नाही, म्हणून ती परत मला एकदा गोल फिरवून मग आंघोळीला येईल अशी म्हणाली. कसं तरी मेहनत करत तिला आंघोळीपर्यंत पोचवलं. त्यानंतर मम्मीनी आणि मी तिला एकदम स्वच्छ आंघोळ घालून दिली आणि उन्हात बांधून दिलं. पण ऊन लगेच थोड्या वेळात गेला आणि पावसाने त्याचा तडाखा दाखवला. पाऊस थोड्या वेळात चालूच होता आणि हाच तो डोंगर जिथं लहानपणी आम्ही पळून जायचो आणि पप्पा आम्हाला खूप ओरडायचे. त्यानंतर आजोबांसोबत बसून मस्त पेरू खाल्ले. आजीच्या इकडे कांदे निवडायचा कार्यक्रम जोरदार सकाळपासून चालू होता. त्याचप्रमाणे जोरदार परत पाऊस सुरू झाला. त्याचा थोडासा आनंद घेतला. नंतर म्हटलं बाबांना थोडंसं पुस्तक वाचून दाखवू, म्हणून पुस्तक वाचायला बसलो आणि बचत गटात बायकांच्या साठी काय काय कायदे असं बचत गटाच्या एका पुस्तकात लिहिले होते ते बाबांना वाचून दाखवले आणि आजीसोबत भांडू नका असा सल्ला बाबांना दिला. नंतर बाबा पण हसायला लागले होते. त्यानंतर आम्हाला मामाच्या घरी आमंत्रण होतं जेवणासाठी, म्हणून आम्ही पटापट तयारी केली आणि जुन्या गावठ्याला निघालो. बाहेर थंडी पडली होती, म्हणून गेल्या गेल्या पहिले चुलीवर मस्त शेक घेतला. त्याच्यानंतर आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेतला. हे आहे आमचं चनकापूर धरणाजवळ बसलेलं गाव. असं सगळं तिथं रोज दिसतं आजूबाजूला. एकदम हिरवेगार झाडं, मोठी मोठी नदी, पांढरं शुभ्र आकाश, हे रोजचं आहे तिथे. इकडे नदी आहे, त्याच्या आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे. मी बाहेर एकटी काय करते म्हणून मम्मी मागून बघायला आली. त्याच्यानंतर हे जे लावलेले हे भाताचे रोप आहे. आपण जो तांदूळ खातो तो हा भात लावलेला आहे. त्याच्यानंतर या मैत्रिणींना भेटले, त्या पण पळत पळत आल्या. एक रागवून परत गेली, ती म्हणे खायला काहीच आणलं नाही. त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवणाचा आनंद घेतला आणि घरी जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी जॉबला जायचं होतं, म्हणून पहाटे अंधारातच आम्ही 5 वाजता उठलो. उठायची बिलकुल इच्छा होत नव्हती, पण बळजबरी उठलो. सर्वीकडे अंधार होता. पटापट आवरून आम्ही घरून निघालो आणि गाडीमध्ये आम्ही चर्चा करत होतो की दारुड्या माणसांनाच चांगल्या बायका कसं काय भेटतं, एवढ्या गंभीर विषयावर चर्चा करत करत आणि रस्त्याने आम्ही पोचलो. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल